तर मी आलोय कांद्याच्या वावरामध्ये, कांदा काढणी चालू आहे त्यामुळे. स्वागत आहे तुमचं युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आज आमच्या शेतात चालू आहे कांदा काढणी. नोव्हेंबर महिन्यात लावलेला कांदा मार्च महिन्यात काढणीसाठी आला, तर कांद्याने टोटल 5 महिने घेतलेले. मी अंश दादाला शाळेत आणायला चाललेलो आहे. मला माहिती आता पप्पा न्यायला आलंय, म्हणजे मज्जाच मज्जा. तर मी तुम्हाला दाखवतो. चला. अंश दादाची शाळा सुटल्यानंतर अंश दादा मग कसा हसतच माझ्याकडे आला. त्याला माहिती आज पप्पा घरी आहे तर मज्जाच मज्जा. मग आम्ही रस प्यायला आलो. अंश दादा सोबत चेस करत रसाचा आस्वाद घेतला. रस खरंच खूप गोड होता. शाळेत चप्पल चोरीला गेली का? अंश दादाची पुढारी चप्पल शाळेत गेली, त्यामुळे त्याला आम्ही चप्पल घेण्यासाठी दुकानात आलो होतो. आणि मग त्याला आम्ही एक चप्पल घेतली. म्हटलं आता पुढारी नको, साधी चप्पल घे. कांदे काढण्यासाठी आळंदीतून जी माणसं आणली होती, त्या माणसांना आम्ही तिथे सोडवलं. घरी आल्यानंतर मोटर चालू केली आणि झेंडूच्या वावरात पाणी धरत होतो. उन्हाळा चालू झालाय त्यामुळे दिसाड पाणी द्यावं लागतंय झेंडूच्या वावराला. मॅच ना अंतिम टप्प्यात आली आणि खरंच कळणार नाही कोण जिंकतंय ते. अशी धडकने अशी तेज वाढलेली आहे. पाहूया आता शेवटचं काय होतं. मॅच खरंच खूप छान झाली. बुमराहने जेव्हा 18वी ओव्हर टाकली ना, तेव्हाच कुठेतरी आपल्याकडे मॅच आली आणि भारताने फायनल मध्ये प्रवेश केला. तर असेच माझे ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.